उर्वशी भाग 2. तो एक भटका मुसाफिर होता. त्याला आठवत होतं तेव्हापासून त्याची भटकंती चालूच होती. त्याच्या जन्माच्या वेळेस ते राहत असलेल्या झोपडीसमोर एक साधू आला होता. काळा-सावळा परंतु अतिशय तेजस्वी. तो भिक्षांदेही म्हणून दारात उभा राहिला. ओली बाळंतीण असलेली त्याची आई घरातल्या विटीभर कण्या घेऊन आली आणि त्याच्या झोळीत टाकल्या. डोळ्यात पाणी आणून म्हणाली, "बाबा, इतकंच हाय माझ्यापाशी." ते साधू हसून म्हणाले, "माते, तुझ्यापाशी जे आहे ते आजन्म देवाची सेवा करणाऱ्या माझ्या पाशी पण नाही बघ." तिच्या प्रश्नार्थक चेहरा बघून तो म्हणाला, "तू नुकताच एका मुलाला जन्म दिला आहेस ना? तो अतिशय दुर्मिळ मुहूर्तावर जन्माला आला आहे. त्याच्या अंगात जन्मताच अद्भुत पूर्वशक्ती आहे, ज्या आम्ही जन्मभर तपस्या केल्यावरही मिळू शकत नाही. तो पुढच्या आयुष्यात खूप महान कार्य करेल." हे सर्व ऐकणारे त्यांचे वडील म्हणाले, "बाबा, हे घरातलं 5वं मूल आहे. खरं तर हिला दिस राहिले तेव्हाच पाडून टाकणार होतो. सगळे उपाय बी केले, पण ह्यो मूल पडेना. काय झालं समजतच नाही. आता तुम्हीच सांगता सा की ह्यो आगळा हाय. आओ, म्या तर हिला झोपल्यावर या पोराला नदीत सोडून येणार होतो. आता तुम्ही म्हणताय की ह्यो मोठा झाल्यावर मोठं काम वगैरे करेल. बघा बाबा, आम्हाला तर ह्यो पोरगा नको हाय. तुम्ही घेऊन जावा याला आणि बनवा की मोठा माणूस वगैरे. आम्हाला ह्यो पोर नको." साधू बाबांना त्या माणसाचा बिलकुल राग आला नाही. ते परिस्थितीपुढे मजबूर होते. मग ते म्हणाले, "ठीक आहे, तुमच्या मुलाला मी नेतो, पण तो परत तुमच्याकडे येणार नाही. माझ्या हातात दिल्यावर तुमचा याच्याशी असलेला संबंध संपेल. मान्य आहे का ते सांगा." त्या बाळाच्या वडिलांनी त्वरित हे मान्य केले आणि नुकतेच जन्मलेले ते मूल साधूबाबांच्या हातात आणून दिले. त्यांच्या चेहऱ्यावर सुटकेचा आनंद होता. आईच्या डोळ्यात मजबुरी होती, पण साधूबाबा त्याला घेऊन निघून गेले. त्या बाळाला हातात घेताच त्यांच्या तोंडातून अवचित बाहेर पडले, "शंभू." हेच नाव ठेवायचे बाळाचं त्यांनी ठरवलं. तो गोरापान घाऱ्या डोळ्याचा बालक त्यांच्याकडे न घाबरता बघत होता. "शंभू, तुझी देखभाल करायचा योग आला. खरंच की मी किती भाग्यवान आहे. आता तुझी सेवा तूच करून घे माझ्याकडून." असं म्हणून ते निघाले. हे कार्य आपल्या हातूनच व्हायचं म्हणून आपली पावले या गावाकडे वळाली, हे त्यांनी मनोमन ओळखले. मजल दर मजल करत ते आपल्या छोट्याशा कोठीजवळ आले. रस्त्यात अन्न-पाण्याची कमतरता पडली नाही. लोक आपणहून त्यांना फळे आणि बाळाला दूध आणून देत होते. हळूहळू शंभू मोठा होत होता. त्याच्यातल्या शक्तीचा प्रत्यय बाबांना येत होता. तो कधीही एका जागी राहायचाच नाही. सतत भटकत राहायचा आणि बाबा मात्र एका सामान्य मुलाप्रमाणे त्याची काळजी करत राहायचे. शंभूला वाईट शक्तींची जाणीव लागेच व्हायची आणि त्या शक्ती त्याला स्पर्श करू शकायच्या नाहीत. शंभू आता 4 वर्षाचा झाला होता. तो त्याच्या वयाच्या मुलांपेक्षा खूप बुद्धिमान आणि समजूतदार होता. एक दिवस अचानक बाबांच्या छातीत कळ आली. आता आपण फार जगणार नाही याची त्यांना जाणीव झाली. मग त्यांनी शंभूला बोलवले आणि ते म्हणाले, "बघ बेटा, तुझा जन्म एका मोठ्या कार्यासाठी झाला आहे. तुला फार मोठ्या शक्तींशी सामना करायचा आहे. स्वतःला कणखर बनव. कोणत्याही परिस्थितीमध्ये हार मानू नकोस. त्या शंभू महादेवाने तुला काहीतरी उद्देशाने जन्माला घातले आहे. ते कार्य तो तुझ्या हातून करून घेईलच. फक्त ती वेळ आली की हार मानू नकोस. माझे आशीर्वाद नेहमीच तुझ्या पाठीशी राहतील." असं बोलून बाबांनी प्राण सोडला. बाबा होते म्हणून शंभू त्या जागेशी बांधला गेला होता. आता तो बांध तुटला. बाबांचे अंत्यसंस्कार झाल्यावर तो निघाला. पायी नेतीत तिथे जाऊ लागला. कधी त्याचा मुक्काम शंकराच्या देवळात असायचा, तर कधी गावाच्या बाहेरच्या स्मशानात. कधी तो धनिकांच्या घरी, तर कधी गरिबांच्या झोपडीत, तर कधी झाडाखाली. त्याला सगळ्या जागा सारख्या होत्या. मुळातच तो दिसायला देखणा, लोखंडाच्या कांबीरासारखा. शरीर. अनेक बायका स्वतःहून पुढाकार घ्यायच्या, त्याला मोहात पाडण्याचा प्रयत्न करायच्या, पण त्या विषाला त्याने आपल्यापासून दूर ठेवलं होतं.
अनेक लोक त्या साधू समजून आशीर्वाद घ्यायला यायचे, काही ना काही मागायचे. तो चमत्कार करून दाखवेल या आशेवर त्याच्या मागे लागायचे. अशा लोकांच्या तो योग्य मार्ग दाखवून मदत करायचा. यात काहीच मिळत नसत. सगळ्यांसाठी कष्ट घ्यावे लागतात हे पटवून द्यायचा. उगाच अंधश्रद्धांना खतपाणी घालू नका असे लोकांना सांगायचा. लोक त्याला शंभूनाथ म्हणायचे. तो कधी एक ठिकाणी थांबायचाच नाही. मात्र ज्यांना त्याची गरज आहे तिथे न जाता सांगता जायचा. असाच एकदा तो रात्रीचा झाडाखाली झोपला होता. पाठ लांब करताच त्याला गाढ झोप लागली होती. झोपेत त्याला एक गाव दिसले. छोटंसं टुमदार गाव होते ते. वेशीजवळ सुंदर शंकराचं मंदिर होतं. त्याच्याजवळ सुंदर स्वच्छ तलाव होतं. वेळ सकाळची होती. सगळे लोक आपापल्या दिनचर्येत व्यस्त होते. एक दिव्य व्यक्ती शंकराच्या देवळाकडे लगबगीने निघाली होती. ती व्यक्ती उंच धिप्पाड होती. वय अंदाजे 70च्या आसपासचे होते. ती व्यक्ती चेहऱ्याने करारी दिसत होती. ते अण्णासाहेब देशमुख होते. ते शिवशंकराच्या मंदिरात गेले. त्यांनी गाभारा साफ केला. मग शंकराच्या पिंडीवर स्वतःच्या हाताने आधी पाण्याचा मग दुधाचा अभिषेक केला. पिंड्याच्या पांढऱ्या फुलाची पूजा केली. ते त्याच्या हातून इतक्या सहजतेने होत होते की तो कित्येक वर्षापासून दिनक्रम असावा. मग ते पिंडीपुढे ध्यानस्थ बसले. परंतु त्यांचे चित्त कशाने तरी विचलित होत होते. मग त्यांनी तो प्रयत्न सोडून दिला व ते बाहेर येऊन बसले. शंभू स्वप्नात त्याचे निरीक्षण करत होता. हा माणूस खरंच शिवभक्त असावा, शंभू मनात म्हणत होता. इतक्यात त्यांचे लक्ष समोरच्या तलावाकडे गेले आणि ते दचकले. तसाच शंभू सुद्धा समोर पाहू लागला. जे अण्णासाहेबांना दिसले तेच त्यालाही दिसले. त्या सरोवराचे पाणी एकदम काळेकुट्ट झाले होते. आसपास एक दुर्गंध जाणवत होता. एक अत्यंत वाईट शक्ती आसपास असल्याचा तो संकेत होता. मग क्षणात सगळे ठीक झाले. इतक्यात शिरपा येऊन अण्णासाहेबांशी बोलू लागला. त्याच्या बोलण्यावरून शंभूला समजले की गावात सुधारणा करायला नवी संस्था येणार आहे. का कोणास ठाऊक त्याला वाटत होते की त्यांनी गावात येऊ नये, पण तो काहीच करू शकत नव्हता. मग त्याला त्या संस्थेच्या लोकांचा स्वागत समारंभ दिसत होता. जेव्हा ते लोक गाडीतून उतरले तेव्हा शंभूच्या मस्तकातून एक सनक गेली. काहीतरी खूप खूप वाईट त्या स्थळी आहे याची त्याला जाणीव झाली. ते लोक उतरले. सुवासिनींना ओवाळणीसाठी नकार देताना ते त्या पवित्र दीपापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहे याची त्याला जाणीव झाली. मग त्याने उर्वशीकडे पाहिले. तिचे संपूर्ण भाषण त्याने ऐकले. भाषणाच्या शेवटी ती हसली. तेव्हा जे कोणालाच दिसले नाही ते शंभूला दिसले. ते म्हणजे तिच्या लाल ओठांमधून डोकावणारे 2 सुळे. कधी नव्हते. तो शंभू घाबरला. मग त्याने तिच्या सर्व साथीदारांकडे पाहिले. ते सर्वही तिच्यासारखेच असल्याची त्याला जाणीव झाली. त्या सुंदर गावावर एक मोठे संकट येऊन घातले होते. काय करावे काहीच शंभूला समजत नव्हते. मग त्याला दुसरे दृश्य दिसले. एक टेम्पो त्याला 10 जणांचे सामान एका जुन्या हवेलीत उतरत होता. त्या सामानात 10 मोठमोठ्या पेट्या होत्या. शंभूला त्या पेट्यांच्या आत असलेल्या ओली रेतीही दिसत होती. देवा, काय हे? कोण लोक आहेत या गावात? तो मनात विचार करत होता. दुसऱ्या दिवसापासून त्या गावाच्या विकासाची कामे सुरू होणार होती. ते 10 जण हवेलीवर यायला निघाले होते. त्यांनी सगळ्यांचा निरोप घेतला. सरपंच आबा देशमुख त्यांना हवेलीच्या गेटापर्यंत सोडायला गेले. निरोप घेताना उर्वशीने त्यांच्या हाताशी हात मिळवला आणि ती सूचक हसली. आबा तिच्या त्या इशाऱ्यांनी पुरते पागल झाले होते. मग सगळे आता गेल्यावर इकडे तिकडे बघत आबा हळूच तिच्या मागे गेले. मग शंभूला दिसले की तिच्या खोलीत आबा तिला जवळ घ्यायला गेले आणि तिचे भयानक सुळे त्यांच्या मानेत रुतले. थोड्याच वेळाने सगळे एक एक करून आबांचे रक्त प्यायले. शंभूला ते भयानक दृश्य बघवत नव्हते. तो डोळेही मिटू शकत नव्हता, कारण तो स्वतः स्वप्नात होता. दुसऱ्या दिवशी श्रमदानाला सुरुवात झाली. सूर्यास्तानंतर सगळे जण या 10 सदस्यांबरोबर जमून काम करत होते आणि सगळ्यात पुढे सरपंच आबा देशमुख होते. रात्री उशिरापर्यंत सगळे काम करत होते. इकडे आबा घरी आले आणि त्यांची पत्नी त्यांची जेवायला वाट बघत होती.
तिला आपल्या नवऱ्याच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटत होता. ती ओट्याजवळ जेवण गरम करत होती. इतक्यात आबाने जाऊन तिला मागून धरले. ती हसून म्हणाली, "अहो, हे काय सुचतंय भलतंच तुम्हास्नी? " ती पाठमोरी असल्याने आबांच्या डोळ्यात उतरलेले रक्त आणि ओठातून बाहेर आलेले त्यांचे सुळे तिला दिसलेच नाही. ती बोलत असतानाच आबाने तिच्या मानेत आपले सुळे रुतवले आणि तो रक्त पिऊ लागला. मग त्याच्या मागून उर्वशी आणि तिचे साथीदारही आले. त्यांनी आबांच्या मुलांचे रक्त पिऊन त्यांना मारून टाकले. दर अमावास्येला असे होऊ लागले. हळूहळू गावात बदल होतो हे अण्णासाहेबांच्या लक्षात आले. दिवसा गावातील गजबज कमी होऊ लागली होती आणि रात्रीचे गावात लोक फिरू लागले होते. शंकराच्या मंदिराकडे कोणी फिरकेनासे झाले होते. एक दिवस अण्णांनी या प्रकारचा सूक्ष्मक्ष लावायचे ठरवले. हल्ली दिवसा गावात फारशी वर्दळ नसेच. अण्णासाहेब आणि त्यांच्या पत्नी माईसाहेब देवळात निघाले होते. पहिले ते दोघे दिसले की लोक त्यांना नमस्कार केल्याशिवाय पुढे जात नसत. पण आबा देशमुख सरपंच झाल्यापासून त्यांनी अण्णासाहेबांविरुद्ध लोकांना भडकवण्यास सुरुवात केली होती. साधे भोळे लोक त्यांना खरंच असे वाटू लागले की अण्णासाहेबांना गावाचा विकास व्हायला नकोय, त्यामुळे ते गावात सुधारणा करत नव्हते. वास्तविक पाहता अण्णासाहेबांच्या गावातल्या लोकांवर अतिशय जीव होता. ते सर्वांवर मुलांप्रमाणे प्रेम करत असत. त्यांचा मुलगा आणि मुलगी दोघेही परदेशात स्थायिक झाले होते. मुलगा सून, मुलगी जावई, नातवंड सगळे त्यांना तिकडे बोलवत होते. पण अण्णा आणि माई स्वतःच्या गावाला सोडून जायला तयार नव्हते. आता गाव सोडण्याची वेळ आली होती का? पण गावातल्या लोकांना शिवशंकराच्या देवळाला सोडून ते कुठे जाणार होते? गावात काहीतरी भयान घडतंय आहे हे त्यांना जाणवत होते. त्यांना रात्र झोप लागत नसे. अशाच एका रात्री त्यांना जाग आली. त्यांनी वड्याच्या गॅलरीतून बाहेर डोकावून पाहिले तर रस्त्यावर दिवसा असल्याप्रमाणे लोक फिरत होते. इतक्यात त्यांना सरपंच आबा देशमुख समोरून जाताना दिसला. तो झोपेत असल्याप्रमाणे चालत होता. अण्णा बाहेर पडून त्याच्या मागे निघाले. त्यांच्याकडे शिवाचा अंश असल्याने त्याचे गुरु ध्यानानंदांनी मंत्रवून दिलेल्या सोन्याच्या गोफात घातलेले पदक होते. ते गळ्यात असल्यावर त्यांना कसलीच भीती नव्हती. हे सर्व पाहणाऱ्या शंभूला अण्णांना सावध करावंसं वाटलं होतं. पण तो हतबल होता. अण्णा आबांच्या मागे जात होते. आबा जवळच आलेल्या शिरपाच्या झोपडीकडे गेला आणि त्याने दार वाजवले. अण्णा खिडकीतून पाहू लागले. दिवसभर काम करून दमलेला शिरपा झोपलेला होता. तो दचकून उठला. सरपंच दारात पाहून त्याने आदराने त्यांना आत बोलावले. पुढचं दृश्य पाहून अण्णा हादरले. आबा शिरपाचं रक्त पीत होते. बिचारा शिरपा आता आपल्याला दिसणार नाही या कल्पनेने अण्णा हताश झाले. ते गपचूप घरी आले. गावात काय चालले आहे याची त्यांना कल्पना आली. त्यांचं मूळ ती 10 माणसं आहेत हे त्यांना समजलं. ते वाड्याकडे परत आले. त्यांनी पाहिलं की माईसाहेबांनी उठवून त्यांना शोधत होत्या. मग त्यांनी माईसाहेबांना सगळी कथा सांगितली. त्या भीतीने थरथर कापू लागल्या. इतक्यात त्यांचा दरवाजा वाजला. अण्णा आणि माई दोघे खाली गेले. मुख्य दरवाजात शिरपा उभा होता. जणू काही झालेच नाही असा. अण्णासाहेब, एक काम होतं, बाहेर येताव का? तो बाहेर का बोलवतोय याची कल्पना अण्णांना आली. ते म्हणाले, शिरपा, अरे ये की तू आत. तू काय परका आहेस काय? शिरपा घाईने आत येऊ लागला. दारात पाय ठेवण्याआधीच बाहेर फेकला गेला. मागे आबा देशमुख उभा होता. अण्णासाहेब म्हणाले, तुमच्यासारख्या वाईट शक्तींना या वाड्यात जागा नाही. हा वाडा बांधताना मी या वाड्याभोवती शिवाच्या नामजपाचे पवित्र रिंगण घातले आहे. चालते व्हा. मी तुमच्यातला कधीच होणार नाही. त्याआधी मी स्वतःला जाळून घेईन. हे सर्व ऐकणाऱ्या शंभूला अण्णासाहेबांच्या धैर्याचे कौतुक वाटले. मग आबा म्हणाला, तुम्हीही इथेच आहात आणि आम्हीही बघू किती दिवस वाचवता ते. चल रे शिरपा. ते निघून गेले. अण्णांनी शिव शिव म्हणत दार बंद केले. आत आल्यावर ते माईंना म्हणाले, उद्या सकाळीच आपण गाव सोडायचा. हा गाव आपण राहायच्या योग्यतेचा राहिला नाही. पण हे गावापुरतंच मर्यादित राहणार नाही. ते सगळीकडे पसरेल. मग काय करायचं? माईंनी घाबरून विचारले. उद्या जाताना आपण शंकराला
साकडं घालूया की ही कीड गावापुरतीच राहू देत. बाकी आपल्या हातात काहीच नाही. चला आवरायला घ्या. अण्णा आकाशाकडे हात करत म्हणाले. मग त्यांनी गरजेपुरतेच कपडे, पारंपरिक देवाच्या मूर्त्या आणि दागिने असे सर्व सोबत घेतले आणि सूर्योदयाची वाट पाहू लागले. सूर्य उगवला. गावात शांतता पसरली. मग ते निघाले. शिवाच्या देवळात गेले. शिवेवर अभिषेक केला. माईच्या डोळ्यात पाण्याच्या धारा होत्या. त्या म्हणाल्या, देवा, अजूनपर्यंत आम्हाला या गावाला मुलाप्रमाणे सांभाळलेस, पण हे संकट गावावर आले आहे. इच्छा नसतानाही हे गाव सोडून जावे लागत आहे. विनंती इतकीच की हे संकट या गावातच थोपावे. आम्ही जाऊ तिकडे तू आमच्या बरोबर असशीलच. देवा, ही पण तुझीच मुले आहेत. यांचं रक्षण कर. माईंनी असे बोलल्यावर गाभाऱ्यात एक दिव्य प्रकाश पसरला. त्यांचे एक वलय तयार झाले. माई आणि अण्णा त्या वलयात शिरताच ते हलू लागले. मंदिरातून बाहेर पडल्यावर अण्णासाहेबांनी शंकराच्या मंदिरासमोर असणाऱ्या तलावाकडे पाहिले. त्याचे सुंदर नितळ पाणी आता लाल भडक दिसत होते. ते डोळ्यातले पाणी थोपवून निघाले. ते गावाच्या वेशीबाहेर पडेपर्यंत ते वलय त्यांच्या भोवती होते. ते वेशीबाहेर पडताच ते वलय मोठे होऊन गावाभोवती पसरलं. आता गावात कोणी जाऊ शकणार नव्हते किंवा गावातले बाहेर कोणी येऊ शकणार नव्हते. अण्णांनी मागे वळून गावाला नमस्कार केला आणि मग ते त्यांच्यासाठी बोलवलेल्या गाडीत बसले. ते आता परदेशातल्या त्यांच्या मुलाकडे जाणार होते. आज त्या गोष्टीला 20 वर्षे होऊन गेली आणि शंभू स्वप्नातून जागा झाला. तो घामाने निथळत होता. कधी नव्हे ती त्याला भीती वाटत होती. त्याला एक गोष्ट कळून चुकली होती. हे जे काही आहे ते आपल्याला मुद्दाम दाखवण्यात आले आहे. आपण त्या गावात जाऊन त्या शक्तीचा बिमोड करायचा आहे. आपला जन्म याच कामासाठी झाला आहे. पण हे गाव कुठे आहे? त्याचं नाव काय? मग त्याच्या मनात एक नाव उमटले, ध्यानानंद. अण्णासाहेबांचे गुरु. शंभूने त्यांचे स्मरण केले. ध्यानानंदांचा प्रसन्न आणि तेजस्वी चेहरा त्यांच्यासमोर उमटला. तो म्हणाला, हे स्वामी, मला हे सगळे दृश्य का दिसले हे मी जाणतो, परंतु या बाबतीत मी पूर्ण अज्ञानी आहे. ती जागा कोणती आहे? ती शक्ती कोणती आहे? विरुद्ध बाजूला एक अत्यंत प्रभावी आणि ताकदवान अशी शक्ती आहे. मी तिला पुरा पडेन का? शंका वाटते. सुरुवात कुठून करू? ते मार्गदर्शन करा. आपण माझ्या बरोबर राहाल ना? कृपया सांगा. मन प्रसन्न हसत ध्यानानंद म्हणाले, पुत्र, ते गाव एक माधवपूर नावाचे गाव आहे. छोटेसे आणि सुंदर. त्याच्यावर शिवशंकराचा अभय हस्त होता. पण गावातला एक जण एका वाईट शक्तीला या गावात घेऊन आला आणि या सुंदर गावाची पूर्ण वाताहत झाली. जशी आबा देशमुखांची निवड त्या शक्तीने गावात प्रवेश करण्यासाठी केली, तशी देवाने तुझी निवड केली आहे. गावाला या शक्तीपासून सोडवण्यासाठी केली आहे. तुला या शक्तीची लढा द्यायचा आहे. त्यासाठी तुला तिचे मूळ शोधून काढावे लागेल, कारण मुळावरच घाव घातला की ते कमजोर होतील. मग त्याचा नायनाट करणे सोपे जाईल. आणि तिचे मूळ आहे उर्वशी. शंभू पटकन म्हणाला. आता आपण या सगळ्यांपासून मागे फिरू शकत नाही हे त्याला समजले. आपल्याला जावेच लागणार याची त्याला खात्री पटली. तो आता नीट विचार करू लागला. या शक्तीशी लढा द्यायचा तर आपल्याला संपूर्ण माहिती हवी. एकूण दृश्यावरून ही उर्वशी सगळ्यांची प्रमुख दिसते आहे. ती कोण आहे? कुठून आली? तिचं मूळ स्थान काय? याची माहिती असल्याशिवाय आपल्याला तिला हरवायचा उपाय सापडणार नाही. मग त्याने आपल्या गुरूचे नाव घेऊन ध्यान लावले. इकडे माधवपूरला हवेलीच्या तळघरात 10 पेट्यांमध्ये 10 जण ओल्या मातीत झोपले होते. त्यांच्यातल्या सर्वात वेगळ्या पेटीत शांतपणे उर्वशी झोपली होती. तिला माहीत होतं ती अमर आहे. तिला हरवू शकेल अशी शक्ती या जगात नाही. तिचा हा भ्रम दूर करण्यासाठी लवकरच गावात शंभू येणार होता. मित्रांनो, पुढील भाग क्रमशः. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.